सचिन पांडकर सुद्धा आहेत, ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे, ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल, सगळ्यांना भेटतात. सचिन पांडकर ॲडिशनल एसपी, जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ॲडिशनल एसपी. त्यांच्यावर तुमचा आरोप काय? दुसरा एक मिनिट एन्काउंटरच्या विषयाकडे येऊ. एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला जी माहिती आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं जे पहिले हळू सांगतो. बघा, बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हां, तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा, नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती.